रुपाली चाकणकर नाशिक शहरामध्ये दाखल झालाय। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं। पगार यांच्या घरी सांत्वनपर भेट देण्यासाठी चाकणकर दाखल झाल्यात। सांत्वनपर भेटीनंतर चाकणकर एसआयटी चौकशीसाठी देखील हजर राहण्याची शक्यता आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडून। पवन, आपण पाहतो आता रुपाली चाकणकर या नाशिकमध्ये दाखल झालेल्या आहेत। रवींद्र पगार यांच्या कुटुंबियांची देखील त्या भेट घेणार असल्याची माहिती मिळते आहे। पुढे त्यांचा हा दौरा कसा असणार आहे, सविस्तर अपडेट। नक्कीच आपण जर बघितलं तर महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष ज्या आहेत रुपाली चाकणकर त्या नाशिकमध्ये दाखल झालेल्या आहेत। नाशिकचे जे जिल्हा अध्यक्ष होते रवींद्र पगार यांचं मागच्या काही दिवसांपूर्वी निधन झालेलं होतं। खरं तर ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते आणि त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या घरी सांत्वनपर भेट देण्यासाठी रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकच्या गोविंदनगर परिसरामध्ये असलेल्या त्यांच्या या निवासस्थानी आता रुपाली चाकणकर दाखल झालेल्या आहेत। खरं तर रुपाली चाकणकर ह्या आज एसआयटी चौकशीला सामोरे जातील अशा पद्धतीची माहिती होती आणि त्यामुळे त्या नाशिकमध्ये आल्या आहेत अशा पद्धतीचा देखील अंदाज जो आहे तो वर्तवला जातोय। मात्र सध्या आपल्याला त्या राष्ट्रवादीचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्या घरी सांत्वनपर भेट देण्यासाठी आल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर यानंतर रुपाली चाकणकर ह्या ज्या ठिकाणी एसआयटी कडून भोंदू अशोक खार त्याची चौकशी केली जात होती महाराष्ट्र पोलीस अकादमीत, त्या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे। त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर अनेक हालचाली ज्या आहेत त्या एसआयटीच्या सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं। एसआयटीचे अधिकारी देखील त्या ठिकाणी दाखल झालेले होते, एसआयटीचे वाहनं देखील त्या ठिकाणी दाखल झालेले होते। त्यामुळे या ठिकाणावरचा त्यांचा जो दौरा आहे तो आटोपल्यानंतर ते कदाचित ज्या ठिकाणी एसआयटीची चौकशी सुरू आहे त्या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे सेजल। मात्र त्यापूर्वी जे राष्ट्रवादीचे जे जिल्हा अध्यक्ष होते रवींद्र पगार यांचं मागच्या काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं। त्यांच्या घरी सांत्वनपर भेट देण्यासाठी सध्या आपल्याला रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या आल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर सकाळपासून त्या पुण्यावरून निघालेल्या होत्या, नाशिकमध्ये आता दाखल झालेल्या आहेत आणि या ठिकाणावरती त्यांची भेट पूर्ण झाल्यानंतर ते कदाचित एसआयटीच्या ज्या ठिकाणी चौकशी सुरू आहे महाराष्ट्र पोलीस अकादमी त्या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगानेच त्या ठिकाणी देखील जी हालचाली होत्या त्या आपल्याला बघायला मिळाल्या। अगदीच धन्यवाद पवन दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहतोय आता रुपाली चाकणकर या नाशिकमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि एकंदरीत एसआयटी चौकशीला त्या सामोरे जाणार असल्याची देखील माहिती मिळते। तर रुपाली चाकणकर या एसआयटी चौकशीला सामोऱ्या जाणार आहेत। वकिलांसोबत रुपाली चाकणकर नाशिकमध्ये पोहोचल्यात। भोंदू खरात प्रकरणामध्ये चाकणकरांच्या बहिणीची सुद्धा याआधी चौकशी झालेली आहे। तर वकिलांसोबत रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीला सामोऱ्या जाणार आहेत। तर भोंदूबाबा खराच्या शिवनिका ट्रस्टमध्ये रुपाली चाकणकर या विश्वस्त होत्या। चाकणकरांचे भोंदूबाबा खरात सोबत 177 फोन कॉल्स असल्याचा आरोप दमानी यांनी केलेला आहे। खरातच्या बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांसाठी चाकणकरांच्या बहीण प्रतिभा चाकणकरांच्या बँक खात्याचा वापरही केल्याचा आरोप आहे। खरात सोबतचे काही फोटो व्हायरल झाले, त्यानंतर चाकणकर यांच्यावरती टीकेची झोड उठलेली। खरात संदर्भातल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकरांची चौकशी होणार असल्याचं कळतंय। चाकणकर खरातला गुरु मानत असल्यानं काही प्रकरणांमध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आलेला होता। विरोधकांकडून मागणी करण्यात आली, त्यानंतर रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामाही दिला।